वेलकम टू एव्हरीवन. सो आपण बघा प्रिव्हियस लेक्चरला DINC ॲक्ट 1940 हा चॅप्टर स्टार्ट केला होता. सो त्यामध्ये आपण त्याचे ऑब्जेक्टिव्स बघितले होते आणि त्याचबरोबर इन दिस कॉस्मेटिक अँड ड्रगची डेफिनेशन आपण त्यामध्ये बघितली होती. सो टुडे हॅव स्टडी द न्यू पॉईंट आयुर्वेदिक सिद्धा और युनानी ड्रग्स मीन्स व्हॉट. सो फर्स्ट पॉईंट includes all medicines intended for internal or external use for or in the diagnosis, treatment, mitigation or prevention of disease or disorder in human beings or animals as manufactured exclusively in accordance with the formulae described in the authoritative books of Ayurvedic, Siddha and Unani systems of medicines specified in the first schedule. सो तर यामध्ये ह्युमन बिंग्समध्ये किंवा आपल्या ॲनिमलमध्ये किंवा त्यांच्या आजारावर किंवा त्या रोगावर निदान मीन्स डायग्नोसिस करणे व त्याच्या ट्रीटमेंट, त्याच्यावर उपचार आणि मिटिगेशन मीन्स शस्त्रक्रिया हे प्रिव्हेंट करण्यासाठी व त्याच्या एक्सटर्नली यूजसाठी असलेले जे सर्व काही मेडिसिन्स आहेत ते यामध्ये त्या फॉर्म्युल्यासहित तयार केलेली मेडिसिन्स यामध्ये डिस्क्राईब केलेले आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी हे जे 3 बुक्स आहेत ते फर्स्ट शेड्यूलमध्ये स्पेसिफाईड केलेले आहेत, यामध्ये सांगितले आहे. सो नेक्स्ट पॉईंट स्टँडर्ड्स ऑफ क्वालिटी मीन्स व्हॉट. स्टँडर्ड्स ऑफ क्वालिटी इन रिलेशन टू ड्रग मीन्स दॅट द ड्रग कम्प्लीज विथ द स्टँडर्ड्स सेट आउट इन द सेकंड शेड्यूल अँड इन रिलेशन टू कॉस्मेटिक दॅट द कॉस्मेटिक कॉम्प्लीज विथ दी सच स्टँडर्ड्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. जर यात मेडिसिन व ड्रगच्या रिलेटेड त्याच्या स्टँडर्ड व क्वालिटीचा अर्थ असा सांगितला आहे की मेडिसिन्सचे जे स्टँडर्ड आहे हे सेकंड शेड्यूलमध्ये दिलेले आहे. मेडिसिन्स आणि ड्रगचं स्टँडर्ड्स हे सेकंड शेड्यूलमध्ये दिलेले आहे आणि त्याचबरोबर हे जे ड्रग आणि मेडिसिन आहेत ते सेकंड शेड्यूलमधील आहेत, त्यावर ते डिपेंड करते. आणि त्याचबरोबर कॉस्मेटिकच्या रिलेटेड असं सांगितलं आहे की कॉस्मेटिक हे त्याच्या दिलेल्या क्वालिटीवर डिपेंड करते. सो नेक्स्ट पॉईंट मिसब्रँडेड ड्रग्स. अ ड्रग शाल बी डीम टू बी अ मिसब्रँडेड. जर एखादा ड्रग मिसब्रँडेड आहे व चुकीचा आहे ते कसे समजले जाईल, ते कसे ओळखावे. सो फर्स्ट पॉईंट इफ इट इज सो कलर कोटेड पावडर और पॉलिश दॅट द डॅमेज इज कॉन्सिल और इट इज द मेड टू अपियर ऑफ बेटर और ग्रेटर थेरापेटिक व्हॅल्यू इट इज द रिअली. जर त्यावर कलरिंग असेल जास्त प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात कोटिंग असेल किंवा ते पॉलिश केलेली असतील तर त्याचबरोबर त्याची पॉलिश ही डॅमेज झालेली असेल तर ते ड्रग मिसब्रँडेड आहे तर समजावं. आणि त्याचबरोबर ते तयार केल्याच्या नंतर त्याची थेरॅपेटिक व्हॅल्यू कशी डिपेंड करते. जर ती थेरॅपेटिक व्हॅल्यू बेटर आणि ग्रेटर असेल तर ते जे ड्रग आहे ते करेक्ट आहेत असे समजले जाईल. सो नेक्स्ट पॉईंट इफ इट इज नॉट लेबल इन द प्रिस्क्राईब मॅनर. जर त्यामध्ये प्रिस्क्राईब मॅनरमध्ये त्याची लेबलिंग नसेल तरीसुद्धा ते मिसब्रँडेड ड्रग असू शकतात. नेक्स्ट पॉईंट इफ इट्स लेबल और कंटेनर और एनिथिंग अकंपनिंग द ड्रग बियर्स और एनी स्टेटमेंट डिझाईन और डिव्हाइस विच मेक्स एनी फॉल्स क्लेम टू बी अ ड्रग्स और विच इज फॉल्स और मिसलिडिंग इन एनी पर्टिक्युलर. तर त्यामध्ये त्या ड्रगच्या लेबलिंग किंवा कंटेनरवर जर एखादं स्टेटमेंट किंवा बेअर्स असेल किंवा एखादं स्टेटमेंट चुकीचं लिहिलं असेल किंवा चुकीचं प्रिंटआउट केलेलं असेल, इफ दी ड्रग्स हॅज द फॉल्स ऑर मिसलिडिंग असेल ते मग ते मिसलिडिंग म्हणून समजले जाईल, म्हणजेच ते मिसब्रँडेड ड्रग्स म्हणून ओळखले जाईल. सो नेक्स्ट पॉईंट मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स. तर मिसब्रँडेड कॉस्मेटिक मीन्स व्हॉट. अ कॉस्मेटिक शॅल बी अ डीम टू बी मिसब्रँडेड. मिसब्रँडेड कॉस्मेटिक कसे ओळखावे किंवा असतील तर ते कसे समजून घ्यावे. सो फर्स्ट पॉईंट इफ इट इज द कंटेन्स अ कलर विच इज नॉट प्रिस्क्राईब. जर त्यामध्ये त्याचा कलर नसल्यास किंवा त्याचा स्पेसिफिक कॉस्मेटिकचा स्पेसिफिक कलर असतो तो जर त्यामध्ये नसेल इज कॉल्ड ॲज द मिसब्रँडेड ड्रग्स, म्हणून तो मिसब्रँडेड ड्रग्स म्हणून समजला जाईल. नेक्स्ट इफ इट इज नॉट लेबल इन अ प्रिस्क्राईब मॅनर. जर त्या कॉस्मेटिक प्रोडक्टवर प्रिस्क्राईब मॅनरमध्ये लेबलिंग नसेल सो इज कॉल्ड ॲज द मिसब्रँडेड कॉस्मेटिक. अँड इफ इट इज लेबल ऑर कंटेनर ऑर एनिथिंग अकंपनिंग द कॉस्मेटिक बिअरर्स एनी स्टेटमेंट विच इज फॉल्स ऑर द मिसलिडिंग इन एनी पर्टिक्युलर. जर एखाद्या कॉस्मेटिक प्रोडक्टवर किंवा त्याच्या कंटेनरवर काही चुकीचे स्टेटमेंट असेल, चुकीचे स्टेटमेंट प्रिंटआउट केले असेल किंवा ते प्रोडक्ट मिसलिडिंग करणारे आहेत असे समजावे, त्यावेळेस ते प्रोडक्ट हे मिसलिडिंग आहेत असे समजावे. सो नेक्स्ट पॉईंट अडल्ट्रेटेड ड्रग्स मीन्स काय, मिक्सिंग केलेले ड्रग्स असतात जे इज कॉल्ड ॲज अडल्ट्रेटेड ड्रग्स किंवा अडल्ट्रेटेड मेडिसिन्स. सो
अ ड्रग शॉल बी डीम टू बी अडल्ट्रेटेड. जे अडल्ट्रेटेड ड्रग आहेत ते कसे मिसलिडिंग आहेत किंवा ते कसे चुकीचे असतील अडल्ट्रेटेड ड्रग्स ते कसे ओळखावे. सो फर्स्ट पॉईंट, इट इज कन्सिस्ट इन व्होल ऑर इन द पार्ट ऑफ एनी फिल्दी पुट्रीड ऑर डिकम्पोज सबस्टन्स. जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फिल्थी, घाणेरड्या, पुट्रीड आणि डिकम्पोज मीन्स विघटित अशा सबस्टन्सचा समावेश असेल, त्यामध्ये ते सबस्टन्स ॲड असतील किंवा हे सबस्टन्स त्यामध्ये ॲड केलेले असतील तर हे अडल्ट्रेटेड ड्रग्स आहेत असे समजावे. सो नेक्स्ट पॉईंट, if it is have been the prepared, pack or store under the insanitary conditions whereby it may have been the contaminated with or the whereby it may have been the rendered injurious to health. जर ते इन्सॅनिटरी कंडिशन म्हणजे एखाद्या पागल व्यक्तीकडून नाही म्हणत आपण, एखाद्या समजा पागल कंडिशनमध्ये जर ते तयार केले गेले असतील, ते पॅक केले गेले असतील आणि ते त्या लोकांकडून कॉन्टॅमिट म्हणजे संग्रहित केले गेले असतील ते ड्रग्स, तर ते आपल्या आरोग्यास इंजुरियस आहेत असे समजले जाईल, ते आपल्या आरोग्यास हानिकारक असतात. सो नेक्स्ट पॉईंट, इट इज कंटेनर इज डिकम्पोज इन व्होल ऑर इन अ पार्ट ऑफ एनी पॉयझनस ऑर डिलिरियस सबस्टन्स विच मे रेंडर दी कंटेन्स इंजुरियस टू हेल्थ. जर त्याचे कंटेनर हे काही प्रमाणात फुल तर काही प्रमाणात कमी तयार केलेले असतील तर ते पॉयझनस किंवा विषारी असू शकतात किंवा असू शकते आणि ते आपल्या आरोग्यास इंजुरियस असतात ते सुद्धा. इट इज द हार्मफुल टू हेल्थ. नेक्स्ट पॉईंट, इफ इट इज बिअर्स ऑर कंटेन्स फॉर पर्पज ऑफ कलरिंग ऑनली अ कलर अदर दॅन वन विच इज प्रिस्क्राईब. जर त्यामध्ये बघा कंटेन्स ऑनली पर्पजिंग ऑफ कलरसाठी असतील त्याचे, तर त्यामध्ये एकापेक्षा जास्त कलर हे प्रिस्क्राईब केलेले नाही पाहिजे त्यामध्ये. जर असतील तर ते अडल्ट्रेटेड आहे असे समजावे. सो लास्ट पॉईंट, नेक्स्ट पॉईंट, इफ इट इज द कंटेन्स एनी हार्मफुल ऑर टॉक्सिक सबस्टन्स विच मे रेंडर इट इंजुरियस टू हेल्थ. जर त्यामध्ये बघा आपल्या आरोग्यास एनी सबस्टन्स विच हॅव मिक्स देअर विथ सो ॲट द रिड्यूस इट क्वालिटी ऑर स्ट्रेंथ. जर त्यामध्ये आरोग्यास हानिकारक असतील असे कोणतेही पदार्थ असतील किंवा विषारी पदार्थ असल्यास किंवा त्यात इतर डिफरंट टाईपचे जे सबस्टन्स असतात ते त्यामध्ये मिक्स केले असतील तर त्याची क्वालिटी मीन्स त्याची गुणवत्ता व स्ट्रेंथ त्याची कमी होईल किंवा कमी होते यामध्ये. सो फॉर एक्झाम्पल, सप्लाय ऑफ चीप कॉटन्स ऑइल इन स्टेड ऑफ ऑलिव्ह ऑइल. जर ऑलिव्ह ऑइलऐवजी किंवा त्याच्या जागेवर स्वस्त चीप कपाशी तेलाचा, त्याला आपण काय म्हणतो कॉटन सीड ऑइलला कपाशी तेलाचा पुरवठा किंवा सप्लाय करणे. सो नेक्स्ट पॉईंट, स्पुरियस ड्रग्स. सो बघा स्पुरियस ड्रग मीन्स काय आहे, उत्तेजित मेडिसिन्स, उत्तेजित जास्त औषधे. अ ड्रग शाल बी डीम टू बी अ स्पुरियस. जर ते स्पुरियस ड्रग हे कसे ओळखावे. सो फर्स्ट पॉईंट त्यामध्ये बघा, इफ इट इज इम्पोर्टेड अंडर अ नेम विच बिलॉंग्स टू अनादर ड्रग. जर ते दुसऱ्या मेडिसिनच्या नावाखाली इम्पोर्ट केले असतील तर ते स्पुरियस ड्रग असे समजावे. इफ इट इज ॲन इमिटेशन ऑर सबस्टिट्यूट फॉर अनादर ड्रग्स रिसेम्बल्स अनादर ड्रग्स इन मॅनर likely to deceive or bears upon the label or container the name of another drug unless it is plainly and specifically marked so as the reliable with the true character and its a lack identity with the such other drugs. जर त्यावर एखाद्या दुसऱ्या मेडिसिनचे नाव टाकून ते स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे त्यावर असेल किंवा टाकले असतील त्याचे नाव चेंज करून किंवा एखाद्या कंटेनरवर इतर मेडिसिनचे लेबल जर त्यावर प्रिंट केलेले असतील तर ते स्पुरियस असे दाखवते, ते समजले जाते. सो नेक्स्ट पॉईंट, इफ द लेबल ऑर द कंटेनर बिअर्स द नेम ऑफ द इंडिव्हिज्युअल कंपनी purporting to be manufacturer of the drugs which individual or company is fictitious or does not exist. तर त्यामध्ये बघा एखाद्या ड्रग मॅन्युफॅक्चरिंग किंवा फार्मासिस्टने कंटेनरवर स्वतःचे नाव किंवा कंपनीचे नाव जर तयार करून टाकले असतील त्यावर किंवा त्यावर ॲड केले असतील तर ती पर्सन किंवा कंपनी ही एक्झिस्ट नाही आहे किंवा ती अस्तित्वात नाही असे समजले जाते. सो नेक्स्ट पॉईंट, इफ हॅज बीन द सबस्टिट्यूटेड होली ऑर इन द पार्ट बाय अनादर ड्रग ऑर सबस्टन्स. जर हे ड्रग पूर्णपणे दुसऱ्या किंवा दिलेल्या कंटेन्सपेक्षा जर जास्त त्यामध्ये इतर डिफरंट कंटेन्स असतील किंवा इतर डिफरंट सबस्टन्सने ते बनले असेल तर ते स्पुरियस असते, स्पुरियस ड्रग समजावे त्याला.
लास्ट पॉईंट, इफ इट इज purports to be a product of a manufacturer or whom it is the not truly a product. जर ते मॅन्युफॅक्चरिंग केलेले प्रोडक्ट हे ट्रू प्रोडक्ट नसतील तर इट्स अ स्पुरियस ड्रग्स. अँड एक्झाम्पल्स बघा, फॉर एक्झाम्पल्स व्हेन मिथॅम्फिटॅमाइन इज सॉल्ड ॲज अ कोकेन. ज्यावेळेस मिथॅम्फिटॅमाइन हे कोकेन म्हणून विकले जाते, त्याचं एक्झाम्पल दिलं आहे मग हे, व्हेन मिथॅम्फिटॅमाइन इज सोल्ड ॲज अ कोकेन. So thank you.